स्टीलचा ब्रिज दिसत आहे ते पा दोन दोन मोठ्या क्रेन्स लागलेले आहेत आणि गर्डर्स टाकून स्टीलचा ब्रिज देखील अर्धा निम्मा तयार झालेला आहे. तुम्हाला दिसत असेल. मी योगेश आत्मा आंबवले आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे दर स्वागत. सध्या मी जिथे उभा आहे ते दिवागाव मानकोलीहून ठाण्याच्या दिशेने आता जो पुढील गाव आहे दिवागाव त्या ठिकाणी उभा आहे आणि तिथे तुम्हाला जो ब्रिज मी आता दाखवला स्टीलचा तो ब्रिज म्हणजे मुंबई अहमदाबादची बुलेट ट्रेन होणार आहे. त्या बुलेट ट्रेनचा जो एक मुंबई नाशिक बायपासला जो पासिंग दिलेली ती पासिंग म्हणजे ही पासिंग ज्या ठिकाणी मी आता उभा आहे इथूनच बुलेट ट्रेन सुद्धा निघून जाणार आहे दिवा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा ब्रिज इथून पुढे भाटाले का काहीतरी गावाचं नाव आहे या ठिकाणून पुढे तिथे या बुलेट ट्रेनचं जे कार शेड आहे ते उभारले जाणार आहे आणि त्या कार शेडच्या इथे म्हणजे ज्या काय बुलेट ट्रेन्स वगैरे असेल त्यांची रिपेअरिंग बोला किंवा त्यांचे स्टेशन म्हणा ते सर्व तिथे भाटाले जे गाव आहे इथून पुढे साधारणतः 2-1 किलोमीटर अंतरावर असेल त्या ठिकाणी कारशेड उभारली जाणार आहे बुलेट ट्रेनची. आणि मुंबई नाशिक मार्गावर जेव्हा आपण इथनं प्रवास करू ही बुलेट ट्रेन आपल्याला किती सेकंद दिसेल याचा एक अंदाज आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करावा. मला तर वाटत नाही 1-2 मिनटापेक्षा काही सेकंद 5 सेकंद 4 सेकंद असे सेकंद करतात ती बुलेट ट्रेन दिली आणि सत्य इथनं गायब होईल. चला आपण ना या बुलेट ट्रेनचा अजून इथं पुढे प्रोजेक्ट तुम्हाला समोरच दिसत असेल बुलेट ट्रेनचे जे पिलर्स आहेत ते उभे राहिलेले आहेत आणि आता आपण जाऊन पाहूयात ते पिलर जे कुठून कुठपर्यंत गेलेले आहेत ते. इथे या मोठ्या क्रेनच्या साह्याने काही सामान वस्तू हटवण्याचे कामे सुरू आहेत आणि रस्ता बंद केलेला दिसत नाही आहे त्यामुळे पुढे जायची थोडी रिस्क वाटत आहे कारण अपघाताचे चान्सेस तिथे ज्यामुळे आपण मागे वरून दुसरा रस्ता शोधण्याचा प्रयत्न करूयात. आणि पुन्हा आपण मुख्य रस्त्याला आलेलो आहोत. वेळेअभावी आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. पुढील व्हिडिओत मी नक्की पुढचा भाग दाखवण्याचा प्रयत्न करेल. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब.